तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू रिअल फीड. तुम्हाला काय वाटतं या वर्षाचा बिग बॉस मराठी विजेता कोण असेल? स्पर्धा तगडी आहे आणि अनेक स्पर्धकांनी आपल्या प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. चला आज आपण या क्षणाच्या प्रमुख स्पर्धकांची म्हणजेच कंटेस्टंटची दृष्टिक्षेपात समीक्षा करूया आणि बघूया कोणाची संधी जास्त आहे विजेतेपद मिळवण्याची. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या कंटेस्टंटांचे विश्लेषण म्हणजेच त्यांचे मुख्य कारणे जे त्यांना ट्रॉफी जिंकवण्यासाठी योग्य बनवते. मित्रांनो, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे सरळ आणि सोप्या भाषेत, म्हणजेच की बिग बॉसची ट्रॉफी कोण आणि कसं जितेल आणि का जितेल हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आपण कंटेस्टंट नंबर 1 वर जाऊया, वर्षाताई. तर मित्रांनो, वर्षाताईने आपलं मन आणि दिमाग शांत ठेवून टॉप 5 मध्ये आपली जागा बनवली आहे. आणि ते म्हणतात ना, ओल्ड इज गोल्ड, हे उदाहरण वर्षाताईंना खूप लागू होते. भलेही त्यांनी सुरुवातीला कमी लक्ष वेधून घेतलं, पण नंतरच्या टास्कमध्ये त्यांनी ज्या प्रकारे जान्हवीसोबत भिडण्याचा प्रयत्न केलं, या मूलभूत कारणामुळे मला असं वाटतं की वर्षाताईंनी आपली जागा बनवली आहे. तर मित्रांनो, कंटेस्टंट नंबर 2 म्हणजेच अभिजित. तर मित्रांनो, अभिजितच्या कामगिरीबद्दल बोलूया. हे घरातील सर्वात शांत आणि स्थिर स्पर्धक आहेत. त्यांनी इतरपेक्षा खूप कमी वादग्रह घेतली आहे आणि म्हणजेच कोणाशी खूप कमी भांडून जास्तीत जास्त स्थिरतेने आपला मुद्दा मांडला आहे. तर मित्रांनो, यानंतर बघूया निक्की तांबोली. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की हाताचे 5ही बोटं सारखे नसतात, सगळे वेगवेगळे असतात. असं मी का म्हणतोय की निक्कीचा गेम सगळ्यांपेक्षा अलग आणि खरं म्हणलं तर एक खलनायक म्हणून निक्कीला ओळखलं जातं, कारण त्यांचं अग्रेशन आणि बोलण्याची पद्धत खूप टोकेदार आणि धारदार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर निक्कीचा फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे आणि हेच कारण बनलं की निक्की जाता टॉप 5 मध्ये स्थान ग्रहण करू शकते. आणि जर असंच प्रेक्षकांचा सपोर्ट निक्कीला असेल तर ती बिग बॉसच्या ट्रॉफीची हकदारसुद्धा बनू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट कंटेस्टंटकडे जाऊया. तर त्यांचं नाव आहे धनंजय पवार. मित्रांनो, तर आपल्या धनंजयबद्दल जेवढे शब्द सांगू तेवढे कमीच पडतात. मित्रांनो, हा व्यक्तीचा उद्देश बिग बॉसमध्ये यायचं म्हणजे फक्त आणि फक्त त्यांच्या वडिलांना सिद्ध करून दाखवायचं होतं की ते काहीतरी आपल्या जीवनात मोठं करू शकतात. आणि त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्यांना जे हवं होतं की त्यांची वडील त्यांना कौतुक करावं, ते सगळं त्यांनी पूर्ण करून दाखवलं. आणि इतकंच नाही तर बिग बॉसमध्ये यांची भूमिका प्रेक्षकांसाठी खूप हास्यदायक आणि रोचक ठरली आहे. आणि मित्रांनो, हाच कारण धनंजयला विनर पण बनू शकतो. तर मित्रांनो, फायनली आपण जाणार आहेत एक लास्ट कंटेस्टंटवर, ज्यांचं नाव तर सगळ्यांनाच माहीत असेल. मित्रांनो, सूरज. सूरजनी घरात येताच जोरदार सुरुवात केली. म्हणजेच त्यांची व्यक्तित्व खूप चांगलं आणि मजेशीर आहे. अजून म्हणजेच त्यांचं एक डायलॉग तर आम्हाला सर्वांनाच माहीत असेल, गोलीगत. आणि असे अनेको प्रकारचे वाक्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यातले प्रेक्षक सूरजची वाहवाही करतात. मित्रांनो, इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या टास्कमधल्या कामगिरीमुळे त्यांचं नाव चर्चेत ठेवलं आहे. तर मित्रांनो, मला असं वाटते की याच कारणामुळे बिग बॉसची TRP या सीझनमध्ये हाय आहे. याशिवाय म्हणजे त्यांच्या चाहतवर्गीय खूप मोठा आहे आणि हेच कारणे आहेत की सूरजला बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी जितू शकतो. तर मित्रांनो, हे झाले टॉप 5 कंटेस्टंटचे नाव आणि त्यांचा परिचय. तुम्हाला मी आता सोशल मीडियाच्या आधारावर एक विनरचं नाव सांगेल. त्यांच्या आधी टॉप 5 मध्ये कोणाचा किती क्रमांक असेल आपण आधी हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हे सूची पोलच्या आधारावर तयार केली आहे. तर तुम्ही याला फक्त एक प्रेडिक्शन म्हणून चला. तर 5व्या नंबरवर ज्यांचं नाव आहे ते आहेत वर्षाताई, आणि 4थ्यावर धनंजय, आणि 3ऱ्यावर म्हणजेच आपला अभिजित, आणि नंबर 2 वर जे आहेत त्यांचं नाव आहे निक्की, आणि 1 नंबरवर आहे आपलं सूरज चव्हाण. तर यानुसार बघेल तर ठाट विनर म्हणजेच आपलं सूरज पुढे आला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हे कमेंट खाली सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.